नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आदि योगिनी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. औषधी गुणधर्मा सकट चंदन बटवा किंवा बथुआ किंवा याला चिल पण म्हणतात, चिलाची भाजी पण म्हणतात याला. आपल्याकडे याला चिलाची भाजी म्हणतात, इकडे बथुआ म्हणतात पंजाब साईडकडे. आणि ही नेचरनी अतिशीत असते आणि हिवाळ्यातच येते सीझनल. अशी ही जर वाढवली तर ही 12 महिने पण अगदी मोठी झुडपं होतात त्याची आणि शेंडे खुडून भाजी करता येते. पण ही जेव्हा आपण हिवाळ्यामध्ये करतो तर अगदी एक औषधी तर आहे ही, पण ही शीतता वाढवते बॉडीमध्ये. तर याचा शीतपणा कमी करण्यासाठी आपण याच्यामध्ये पालक वगैरे तर वापरू शकतो, पण पालकपेक्षा ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सीझनमध्ये मोहरीची भाजी अगदी इकडंसुद्धा मिळते महाराष्ट्रामध्ये. तर ही काल मला योगायोगाने त्याच्याबरोबर मोहरीची भाजी दोन्ही पण बाजारात आणलेल्या आहेत. आता हे आम्ही स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुवून जेवढं पाणी निथळून त्या 1 कपभर पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवणार आहे. उकडायची म्हणजे पूर्ण उकडायची नाही आहे ती, फक्त उकळत्या पाण्यातनं काढायची आणि मॅश करायची आहे. तर कसं ते मी तुम्हाला पुढं दाखवते. आणि याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, याला लसणाचा पण भरपूर वापर करायचा आहे तडक्यामध्ये पण. आणि आपण याला प्रोटीनची साथ देण्यासाठी वापरतो. शेंगदाणे, जिरं, हिरवी मिरची, याला 1 चणा डाळ स्पून भरून. ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी आपण याला चणा डाळ पीठ वापरणार आहोत. आता मी ही भाजी कढईमध्ये स्वच्छ धुवून कढईमध्ये 1 कपभर पाण्यामध्ये टाकते आहे. झालं. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी ही भाजी एक गरम पाण्यात 5 मिनटं वाफवून घेतलेली आहे. आता मी याला निथळत ठेवते आहे चाळणीमध्ये, अशी व्यवस्थित निथळत. ते कसं शॉर्ट घेऊ? या पद्धतीने मी अशा पद्धतीने पाणी काढून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल व्हिटॅमिन जातात वगैरे, पण असं नाही आहे, कारण ही रानभाजीच आहे एक प्रकारची. ही गव्हाबरोबर येते आणि आपण ही बाजारातून आणलेली, त्याच्यामुळे आपल्याला माहीत नसतं त्याच्यामध्ये काय काय फवारणी केलेली आहे किंवा इतर खतं काय टाकलेली आहेत. तर या पद्धतीने ही निथळून घेतलेली आहे मी. इतपत निथळी आहे, थोडं त्याचं पाणी ठेवणार आहे आणि थोडा पाण्याचा वापर परत मी करणार आहे याचा. आता मी ही व्यवस्थित हाताने मॅश करून घेते आहे. लसणाचा भरपूर प्रमाणात वापर करायचा आहे. आता ही भाजी मोहरी आणि बथुआची भाजी, चंदन बटव्याची भाजी मिळून ही सगळी अर्धा किलो उकडून तयार झालेली. आपण ही फक्त जसं पालक पनीरला जी ग्रेव्हीची भाजी करतो ना, ती तशीच करणार आहे, पण याच्यामध्ये आपण पनीर काही वापरणार नाही आहे. आणि ही भाजी अगदी स्मूथ होते, चवीला कलरला मखमली रंगाची होते. याच्यामध्ये गावरानी लसूण मी व्यवस्थित सोलून घेतलेला आहे. आता मी हात चोचून घेणार आहे नेहमीप्रमाणे आणि तडका लावणार आहे. याच्यासाठी आपण जे हे वापरणार आहे, शेंगदाणे, जिरे, लसूण आणि हिरवी मिरची, हे सगळ्याचा पुरेपूर व्यवस्थित वापर करायचा आहे. मिरची जरी ही गावरानी दिसत असली हिरवी, तरी कोवळ्या मिरच्या आहेत, त्याच्यामुळे ह्या चवीला तिखट कमी आहेत, म्हणून मी क्वांटिटी जास्त घेतलेली. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट. चवीने ही भाजी शिजलेली भाजी मी मॅश करून घेतलेली आहे, घुसळून घेतलेली व्यवस्थित. याला मिक्सर लावायचं नाही आणि आपल्या हँड ब्लेंडर असतं ना, त्याच्याने पण ब्लेंड करायचं नाही. याला अशाच पद्धतीने करायचं, जेणेकरून याच्या चवीमध्ये फरक पडत नाही. आपल्याला मी जे दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला चव पाहिजे असेल तर अशा पद्धतीने ते करा, किंवा मग तुमचे सोयीस्कर शेवटी अल्टरनेटिव्ह आहेच तुमच्याकडे. आता मी ची भाजी, मोहरी आणि चंदन बटुआ, 25% मोहरीची भाजी आहे याच्यामध्ये आणि 75% ही या चंदन बटव्याची भाजी आहे. याला आपण बथुआची पण भाजी बोलतो आणि चंदन बटव्याची भाजी बोलतो, किंवा इकडे चिलाची भाजी बोलतो पण महाराष्ट्रामध्ये. ही अगदी स्मूथ, अगदी मखमली स्पर्शाची असते आणि खातानासुद्धा ती तशी अशी चिकन भाजी लागते चवीला म्हणण्यापेक्षा स्पर्शाला खातानासुद्धा. आणि नेचरनी ही थंड असल्यामुळे आपण याच्यामध्ये मोहरीच्या भाजीचा वापर केलेला मिळाली तर ठीक आहे, नाही तर अदरवाईज तुम्ही त्याच्यात पालक पण वापरू शकता किंवा सिंगल भाजी पण करू शकता. पण मिक्समध्ये 25% काहीतरी असावं याच्यामध्ये मी आता हे सांगितल्याप्रमाणे 25% मोहरीची भाजी आणि 75% चिलाची भाजी म्हणजे चंदन बटव्याची भाजी टाकलेली आहे. उकळत्या पाण्यातून काढलेलं आहे. थोडंसं दबलं की हे मी गाळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने याचं पाणी काढलेलं आहे. आता मला हवं तसं मी पाणी याच्यामध्ये टाकेल. हेच पाण्याचा वापर मी नंतर करणार आहे. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्याने
मॅश करून घेतलेलं आहे लाकडी रवीने. याला हँड ब्लेंडर किंवा आपलं ज्युसर पॉटमधून काढायचं नाही, हातानेच करायची, जेणेकरून याची चव ओरिजिनल आपल्याला मिळणार आहे. आता याच्यासाठी व्यवस्थित कापून घेतलेलं आहे, भरपूर लसूण घेतलेलं आहे मी. आणि क्वांटिटी जास्त होणार म्हणून दुसरीकडे मी तापवायला ठेवलेली आहे. आपण मोहरी आणि हे व्यवस्थित वापरणार आहे. या चमच्याला मी 1.5 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा जिरं टाकलेलं आहे फोडणीला. व्यवस्थित राई तडल्यावर मी जिरं टाकलेलं आहे. अशा पद्धतीने फोडणीचा अगदी घरभर वास दरवळतो, मोहरीचाच नुसता. जिरं टाकल्याच्या नंतर तर अजून वेगळंच. आता हे दोन्ही तडतड थांबलेली आहे, पण गोल्डन रंगावर आहे. आता याच्यात मी लसूण टाकायचं आणि सांगितल्या त्या प्रमाणामध्ये मिरच्या, जिरं आणि शेंगादाणे, वाटीभर शेंगादाणे घेतलेले आहेत. लसण घेतलेलं आहे, याच्या अर्ध्या क्वांटिटीत लसण घेतलेलं आहे, याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत हे. आणि हे सगळं मी भरड काढून घेते मिक्सरला. हे आपलं परत मी याच्यावर चोचून घेतला होता बत्त्याच्या साह्याने, दाखवा घेतलेला आहे बारीक चिरून, तो फोडणीला घातलेला आहे. जिरं मोहरी तडतड आपण लसण टाकलेलं चोचलेला. आता याच्यामध्ये हिंग टाकत आहे. याच्याने मी म्हणजे हा जवळजवळ 2 ग्राम हिंग टाकला आहे मी याच्यात एका भाजीसाठी. याच फोडणीमध्ये मी याला हळद घालते. भाजी हिरवी ठेवायची, त्याच्यामुळे थोडीशी हळदीची क्वांटिटी कमी. काही ठिकाणी हळद वापरत नाही, पण हिरवी भाजी असली की जंतुनाशक म्हणून हळद वापरावीच. भरड काढून घेतलेलं आहे मिक्सरला. शेंगादाणे, लसण, जिरं आणि मिरची भाजीच्या क्वांटिटीच्या चवीच्या प्रमाणे. आणि याच्यामध्ये हिरवी मिरचीचाच वापर आवश्यक करायचा आहे. मी चणा पीठ घालते. चणा पीठने याच्यामध्ये याचे आपल्याला क्वालिटी याची व्हॅल्यू वाढणार आहे. हे आपलं प्रोटीनचं काम करेल. आपण याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे. तेच हे जे पाणी आहे, हे भाजीचं पाणी काढून ठेवलं होतं, हे भाजीचं पाणी काढलेलं आहे. हेच आपण याच्यामध्ये घालून याला परत पिठासकट एकदा फिरून घेणार. आणि भाजी अशी दाताखाली लागताना आपल्याला याचं हिरवे ग्रॅन्युअल्स लागले पाहिजे, म्हणून हे मिक्सर मारायचं नाही आहे. आणि चवीत पण फरक पडतो ह्याचा. फोडणीमध्ये ही भाजी मी टाकून घेतलेली आहे. पूर्ण भाजी त्यात बसत नाही, तर मोठी कढई ऑलरेडी मी तापायला ठेवलेली होती. आपल्याला ही भाजी पातळ भाजी म्हणून वापरायची आहे. तर ह्या भाजीतून ह्याच कढईला परत गरम पाणी टाकायचं, म्हणून ते गरम आहे फोडणीच्याच कढईमध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये तडका द्यायचा आहे. याच्यासाठी मी ह्या कढईचा 2 कढयांचा वापर इथं केलेला आहे. रंगाला बघूनच खावीशी वाटते. याचा अगदी पाण्यामध्ये आपण जेव्हा बॉईल करतो ना, तेव्हा त्याचा वास आपल्याला खाण्यासाठी लुभावतो. सरपॉटमधून काढलेलं होतं आणि उकळलेलं पाणी काढून ठेवलं होतं, ते मी सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे याचं सत्व कुठंच वाया गेलेलं नाही आहे. आता ह्या मोडवर मी याच्यामध्ये मीठ टाकून एकदा हलवणार आहे. चवीप्रमाणे मीठ, टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घेते. सीझनमध्ये उपलब्ध असणारी आणि आपण ज्या रानभाज्यामध्ये जे गुणधर्म पाहतो, त्याच्यामध्ये ही गव्हाच्या पिकाबरोबरच ही भाजी अवेलेबल असते. चंदन बटवा आणि चाकवत याच्यामध्ये फरक आहे भगिनींनो. दिसायला चाकवत हा मोठ्या पानांचा असतो आणि हे न पेरता येणारी भाजी आहे. ही आपोआप याचं
गहू लावला की त्याच्याबरोबर ही ऑटोमॅटिक उगवते आणि हिची चव अगदी अप्रतिम असते. तर अशा पद्धतीने ही भाजी ज्वारीची भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर, पोळीबरोबर, अगदी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही याचा पातळपणा ठेवू शकता. तर मला एवढी क्वांटिटी खूप झालेली आहे. तर अशा पद्धतीने भाजी करा आणि याच्या औषधी गुणधर्मांचा सगळा उपयोग आपल्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी कसा करता येईल त्याचा तुम्ही उपयोग करून फायदा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने भाजी करा आणि मला रिप्लाय द्या. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.